काही नेत्यांची अजून अपॉइंटमेंट माझी वेटिंगमध्ये आहे आणि माझा हा प्रयत्न याच्यासाठी आहे की मला कुठल्याही व्यक्तींना, विशेष करून आपले खासदार साहेब, दानवे साहेब यांना विरोध असण्याचं काहीच कारण नाही. ते पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत, अनुभवी आहेत. त्यांच्या इतका अनुभवी नेता राष्ट्र पातळीवर खूप थोडे आहेत. विरोध त्यांना नाही आहे. आता प्रश्न माझा इथं येण्याचा असा आहे की एक नवीन उच्च शिक्षित व स्वच्छ प्रतिमेचा, देशासाठी, समाजासाठी आणि मोदी फिलॉसॉफीसाठी कार्य करणारा तरुण पुढे येऊन त्याने सक्रिय व्हावं. बदल हा गरजेचा असतो. एक कालावधी प्रत्येक व्यक्तीचा, प्रत्येक संघटनाचा असतो. आता ही वेळ आली की तरुणांनी उच्च शिक्षितांनी पुढे यावं, म्हणून मी पुढे आलो. दुसरा विषय असा आहे की दानवे साहेब गेले 5 वेळापासून टर्मपासून इथं खासदार आहेत. हो. पक्ष तुम्हाला त्यांना डावलून तुम्हाला तिकीट देईल का अशी तुम्हाला अपेक्षा आहेत का? आणि येणार निवडणुकीत तुमचा जाहीरनामा काय असणार आहे? मला अपेक्षेपेक्षा मला पूर्ण खात्री आहे की पक्ष मला तिकीट देईल. का देणार नाही? कारण उत्तमसिंह पवार अचानक भाजपमध्ये आले, खासदार झाले 2 वेळेस. आमचे कुचे साहेब बदनापूरचे, आमच्या मतदारसंघाचे आमदार, हे नगरसेवक होते छत्रपती संभाजीनगरला. 2 वेळेस लोकांनी त्यांना निवडून दिलं. त्यांचं काहीच बॅकग्राऊंड, शिक्षण बघितलेलं नाही आहे. आज मी उच्च शिक्षित आहे, फॉरेन रिटर्न सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. शेतीचा प्रचंड अनुभव आहे. मी शेतामध्ये स्वतः काम करतो. आजही मी शेतामध्ये उसाला पाणी लावून आलेलो आहे. आणि सामाजिक कार्य, राजकीय संघटन तुम्ही विचार करणार ते एका पक्षाचं मी 1.5 वर्ष अगदी रूट लेवल म्हणजे ग्रामीण भागापासून तर जिल्हा पातळीपर्यंत पक्ष संघटन उभे करण्याचं काम मी 1.5 वर्ष अहोरात्र केलेलं आहे. परंतु त्या पक्षाचे काही धोरण न पटल्यामुळे मी ते कंप्लीट सोडले व मी माझ्या वैयक्तिक कामात रममान झालो. पण आता पुढं अशी वेळ आली की जे मोदी साहेब भारताला आंतरराष्ट्रीय गुरु करू इच्छितात, त्याचं कारण आहे. आणि दुसरी गोष्ट, ते भारताला सुरक्षित आणि समृद्ध राष्ट्र, सक्षम राष्ट्र करू इच्छितात. सुरक्षा परिषदेमध्ये आपल्याला सदस्यत्व मिळवायचं आहे. हे मोदीचा जो अजेंडा आहे, मोदी साहेबांचा, तो सामान्य माणसालाच काय, कदाचित काही भारतीय जनता पार्टीच्या लोकांनाही त्यांची फिलॉसॉफी समजली नसेल. म्हणून मी एक टर्म, नवीन शब्द राजकारणात आणतोय, मोदी फिलॉसॉफी. व्हॉट इज मोदी फिलॉसॉफी? हे सामान्य माणसाला न कळता आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचं नाव आणि भारताचं कार्य आणि त्याचा ठसा उमटवणारी जी फिलॉसॉफी आणि कार्य आहे, त्याला मी मोदी फिलॉसॉफी म्हणतो. नाही, तुम्ही मोदीच्या अजेंड्यावर जिल्ह्यात काम करणार का? तुमचा काही जाहीरनामा असणार? कोणत्या कामावर तुम्ही लक्ष देणार आणि काय नेमकी त्याच्यात काम करणार? खासदार हे जे असतात, लोकसभेचे सदस्य, त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरच काम करायचं असतं. स्थानिक पातळीवर छोट्या छोट्या मुद्द्यावर काम करायचं नसतं. आणि याच्यासाठी पक्षाचा जो जाहीरनामा असता, तो जरी खासदाराने तंतोतंत इथं अंमल करण्याचा प्रयत्न केला तर मी म्हणतो मोठी गोष्ट आहे. जालन्यातल्या कोणत्या इश्यूवर तुम्ही काम करणार येणार का? तरुणांसाठी, महिलांसाठी, बेरोजगारांसाठी कोणत्या विषयाला धरून तुम्ही निवडणुकीत सामोरं जाणार? कसं असतं, सरकारचे निर्णय झाल्याशिवाय वैयक्तिक खासदाराला काहीच बदल करता येत नसतात. फार तर स्थानिक पातळीवर ज्या युवकांच्या नोकरीच्या, शिक्षणाच्या, बेरोजगारीच्या, व्यापाराच्या ज्या काही अडचणी असतात, त्या सोडून त्या सुविधा इथं उपलब्ध करणं व लोकांच्या हातांना काम दिलं, गुन्हेगारी कमी होणं व लोक सुखी समृद्ध राहणं, याच्यासाठी ज्या योजना आणायच्या असतात, त्याच्यासाठी योग्य मार्गाने तिथं मांडून, त्याच्यासाठी इंग्रजीचं, हिंदीचं चांगलं ज्ञान असणं आणि त्याचा अभ्यास करणं, अभ्यास करण्याची प्रवृत्ती असतं, झगडणं तिथं आणि योजना आणणं, हे खासदाराचं काम असतं. जिगे साहेब, एक शेवटचा प्रश्न आहे. तुम्ही निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहात, तर बाकी पक्षाचा देखील पर्याय तुमच्यासमोर होता, जसं की ठाकरे गट, शिवसेना, काँग्रेस, भाजपच का? आता याच्यात काय झालं, काँग्रेसने आणि शिवसेनेने, जनतेने काँग्रेसला तर अगदी डोक्यावर घेऊन 70 वर्षे 60 वर्षे त्यांच्याकडे सत्ता दिली. पण त्यांचे जे तत्व होते हे देश विरोधक आणि समाजाच्या मध्ये फूट पाडणारे, जातीमध्ये फूट पाडणारे होते, खोटे होते. त्यांनी जनतेला मूर्ख बनवलं. दुसरी गोष्ट, शिवसेनेचा प्रश्न, मी बाळासाहेब ठाकरेंची एक गोष्ट मानतो, त्यांनी शब्दाच्या आधारे सत्ता आणली. परंतु त्यांनी सांगितलं 80% समाजकारण आणि 20% राजकारण, पण नंतर ते काहीच दिसलं नाही. ठीक आहे, ठाकरे साहेब होते तोपर्यंत शिवसेनेचं काहीतरी दम होता. आता तर शिवसेनेच्या ठिकऱ्या उडाल्या. तो पक्ष म्हणून असा राहिलेलाच नाही आहे. बरं, येणाऱ्या काळामध्ये आता जालना जिल्ह्यात भाजपचे 3 गट दिसणार का? दानवे, लोणीकर, आता जिगे गट. कुठलेही गट असले, अगदी राज्य पातळीवर आणि राष्ट्र पातळीवर, पक्ष संघटन हे एक असतं. भाजपामध्ये गट तट चालत नाही, घराणेशाही चालत नाही आहे. हे तुम्हाला अगोदरही दिसलं असेल. मी उदाहरणही देऊ शकतो. आणि इथून पुढे तर तुम्हाला हा जो परंपरावादी जो घराणेशाही, तोच उमेदवार, हे जे प्रकार होते, हे तुम्हाला संपुष्टात आलेले दिसतील. त्याचं कारण आहे शहा मोदी साहेब जे आहे, नड्डा सर जे आहेत, हे ह्या गोष्टीवर कार्य करतात. पण बदल एकदम होत नसतो, एकदम लोक बाहेर काढता येत नसतात. नवीन नेतृत्व तयार करायला पक्षालाही वेळ लागतो. तुम्ही जे शेतकरी आहेत असं म्हणताय, हो,
तुम्ही ज्या काही गोष्टी बोललेत की ह्या मुद्द्यावर काम अपेक्षित आहे, हो तर शेतकऱ्यांसाठी आजही कुठलंही सरकार जरी असलं तरी शेतकऱ्यांसाठी फारसं काही मोठं काम होत नाही. हो बिलकुल. तुम्ही पार्श्वभूमीतून शेतकरी म्हणून आहे, हो पण तुम्हाला जर यदा कधी तिकीट भेटलं भाजपकडनं, हां. तर तुम्ही शेतकऱ्यांसाठी काय म्हणून असं एक तुमचा विशेष अजेंडा काय असणार? आता मी आजच्याच घडीचं सांगतो. एक गोष्ट मी स्पष्ट सांगतो, मोदी साहेबांकडून अपेक्षा होती की सोयाबीनचे भाव, कांद्याचे भाव असतील, कापसाचे भाव असतील, शेतकरी नाराज आहे, यात शंकाच नाही आहे, हे उघड आहे. पण आता निवडणूक आल्या तर कोणताही पक्ष काय करतो हे सगळ्यांना माहिती आहे. म्हणून मोदी साहेबांना माझी शेतकऱ्यांच्या वतीने एक विनंती आहे की कमीत कमी सगळ्या शेतकऱ्यांना त्यांनी कर्जमाफी द्यावी. ठीक आहे, जनताही सरकारला सांभाळावी लागते, मतदारही सांभाळावे लागतात, पण शेतकरी हा मोठा घटक आहे भारताचा. तर त्या राजाला, शेतकरी राजाला सुखी, संतुष्ट आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम ठेवल्याशिवाय भारताची परिस्थिती चांगली असू शकत नाही. म्हणून मोदी साहेबांनी सरसकट कर्जमाफी द्यावी, मी विनंती करतो सगळ्यांच्या वतीने. आणखी एक शेवटचा प्रश्न. येस. फक्त शेतकऱ्यांना काही आर्थिक लाभ देऊन शेती आणि शेतकरी समृद्ध होईल असं तुम्हाला वाटतं का? कारण प्रचलित विकास प्रक्रिया जर पाहिली कुठल्याही सरकारची असेल तर ती म्हणजे शेतकरी आणि शेतीच्या विरोधातच काम करते. म्हणजे शेती संपुष्टात येते हळूहळू आणि शेतीवर आसमानी आणि सुलतानी आक्रमणं होत आहेत. हो. मग अशा वेळेसमध्ये शेतीसाठी काय वेगळं करता येईल? आता मी वैयक्तिक सांगतो, जे माझा अनुभव आणि मी स्वतः प्रत्यक्षात शेतकरी म्हणून मी जे केलं आहे, माझं म्हणणं आहे शेतकऱ्यांनी तरी शेतकरी किती दिवस राहावं, आपल्या मुलाबाळांना शिकून सवरून वेगळ्या क्षेत्रात पाठवावं. भारतात नोकऱ्या मिळत नाही. लोक म्हणतात मराठी मान्य आहे, मराठीचा अभिमान मलाही आहे, मातृभाषा आहे. परंतु माझं म्हणणं आहे आज तुम्ही चीनी भाषा, इटालियन भाषा, फ्रेंच भाषा शिका आणि त्या राष्ट्रात जाऊन तुम्ही नोकरी करा, उद्योग काढा, तिथलं राजकारण करा. अनेक राष्ट्रात जाऊन भारतीय लोक राजकारण करतायत, तिथले तुम्ही राज्यकर्ते व्हा. म्हणून रडत बसण्यापेक्षा मोदी साहेबाचं कदाचित आणखीन एक दृष्टिकोन आहे की जे इतर राष्ट्रामध्ये कार्यसंस्कृती आहे, कर्मसंस्कृती आहे, वर्क कल्चर ज्याला म्हणतो, हे भारतामध्ये अजून तेवढं सक्षम नाही आहे. लोकांना फुकट लागतं आहे. तर लोकांनी तो पण विचार करावा की सरकारकडनं आपण कोणत्या गोष्टी फुकट घ्याव्या, कुठल्या गोष्टीची मदत घ्यावी, कुठं अनुदान घ्यावं. प्रत्येक गोष्ट फुकट घ्यायची हे पण सरकारला शक्य होणं बहुतेक अवघड आहे. म्हणून जनतेने पण शिकून आपलं योगदान राष्ट्राला द्यावं. राष्ट्राकडून मला काय मिळतं हे म्हणणं मला थोडंसं जड वाटतंय. माझा प्रश्न थोडासा वेगळा होता. शेती जी संकटात येते तिच्यासाठी काय वेगळी काही भूमिका आहे का तुमच्या? येस. आता याच्यात काय असतं, एक शेतकरी म्हणून मी ते अंमलात आणू शकलो नाही. आता तुम्ही इस्रायलचं उदाहरण घ्या. मी एक इस्रायली शास्त्रज्ञाला भेटलो इथं जालन्यामध्येच आपल्या. त्यांनी सांगितलं की त्यांचं जे सरकार आहे तिथलं ज्या द्राक्षावरती काम करणारी त्यांची यंत्रणा आहे ती विचार करते जगामध्ये कुठल्या राष्ट्रात कुठं किती द्राक्षे पिकणार, त्याची मागणी किती आहे, जगात बाकीकडनं पुरवठा किती होते, मग आपण किती उत्पादन करायचं. जेवढं लागतं एक्सपोर्ट करू शकतो ते तेवढंच करतात. बाकीकडे द्राक्ष नसतील तर ते उत्पादन वाढवतात, ते लॉस करून घेत नाही आहे. तर आपलं राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा शेतीसाठी कार्य, मार्केटिंग, विपणन ज्याला म्हणतो ते होणं गरजेचं आहे. हे संघटना निघतं. आता उदाहरण साखर कारखाने निघले, त्यातनं शेतकऱ्याचा विकास नक्कीच होतो. हे शेतकऱ्यांनीच करायचं असतं. पण याला काय सरकार थोडंच चालवतं. सहकारी संस्थांना कोण चालवतं? शेतकरी चालवतात. मग तिथंही चांगल्या लोकांनी येऊन त्याचा नफा शेतकऱ्यांनी वाटून घेणं गरजेचं आहे. पण तसं होत नाही. याला मी सरकारचा दोष देण्यापेक्षा शेतकऱ्यांनी सक्षम होणं शैक्षणिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या आणि व्यावहारिकदृष्ट्या हे गरजेचं आहे. कारण ही जादू नाही, एक व्यक्ती जादू नाही करू शकत सर. प्रत्येकाने त्याच्यात योगदान देऊन आपला कार्यभाग करायला पाहिजे.